हरिओम. माझं नाव गौरव सिंह शंकरदास. 2002 पासून मी बापूंजवळ येतो आहे. सावंतवाडी उपासना ज्या ठिकाणी सुरू झालं RPD हायस्कूल कॉलेज इथे, त्यावेळीपासून आम्ही आमचं कुटुंब सर्वजण येतो आहे. आणि अनुभव असे सांगायचे तर दरम्यानच्या काळात सुरुवातीला माझा जो म्हणजे 12th नंतरचा एक काळ झाला तो थोडा चांगला झाला. म्हणजे माझं दुकान होतं, व्यवस्थित चालायचं धंदा वगैरे व्यवस्थित सगळं काय ते होता. पण कालांतराने वडिलांची प्रकृती बिघडल्याने बऱ्याच गोष्टी आर्थिक नुकसान सोसावं लागलं मला. म्हणजे एका असे जे पैसे जमवले होते मी 2-3 लाख रुपये, त्यावेळी पप्पांच्या माझ्या वडिलांच्या आजारपणात मी सर्व पैसे त्यावेळी खर्च करून झालं. आणि नंतर खूप स्ट्रगलिंग सुरू झालं, कारण वडिलांचा खर्च असा होता तो मला एकटा सोसायचा होता. त्याच्यानंतर बहिणींची लग्न होती, जबाबदारी मोठी होती, कारण मला रोल मला माहिती आहे हे मलाच करायचं आहे पुढे. कारण मोठ्या बहिणीच्या वेळी पण मी थोडाफार खर्च पप्पानेच जास्त केला, पण थोडाफार मी मदत केली. 2 नंबरच्या म्हणजे माझ्यापेक्षा जी मोठी बहीण आहे तिच्या लग्नाच्या खर्चही मलाच जास्त ते हे करावं लागलं. आणि सगळं हे करता करता मी एकदम पूर्णपणे कोलमडलो. त्याच्यात माझं कर्ज पण एवढं झालं होतं भरपूर, म्हणजे अक्षरशः घरातल्या सोन्याच्या मौल्यवान वस्तू पण मी बँकेत ठेवल्या होत्या. त्याची किंमत आजच्या हिशोबाने 4-5 लाख रुपये होत असेल. एवढ्या सगळ्या मौल्यवान वस्तू ठेवून मी पूर्ण नील झालो अक्षरशः. आणि जे शॉप होतं रेंटवरती घेतलं होतं, त्या शॉप मालकाने पण मला कॉपरेट केलं नाही. मला बोललो 5 वर्ष झाली, तू आता दुकान तुझं खाली कर आणि तुझं काय ते फ्युचरचं तू बघ म्हणून. आता हे तर काय करणार आहे, सगळं म्हणजे महत्त्वाचा क्षण होता. आणि आयुष्यात पुढे म्हणजे कर्ज होतं, फेडायचं पण होतं. आणि हे सगळं करताना एक मनात विचार पण होता, म्हटलं काय करायचं. मग मी दादांकडे गेलो. दादा म्हटलं माझं दुकान तर सुटलं आहे आणि मला पुढचं माझं भविष्य चालवायचं आहे, मला तर काय करायचं ते करणार मी, काय पण असून दे. मग मी एक विचार दादाने मला एक त्यावेळी 18वा अध्याय दिला गुरुचरित्राचा. तो 18वा अध्याय सुरू केल्यानंतर थोडे दिवस गेले. मला माहिती आहे हे चांगलं होणारच आहे. मी 6 महिने काय 1 वर्ष जवळजवळ स्ट्रीटवरती रोडवरती धंदा करायचो. माझ्याबरोबरची मुलं म्हणजे विचार करायचे हा असं काय करतो एवढं सगळं चांगलं. पण परिस्थिती अशी आली होती ती करण्यापासून मला पर्याय नव्हता. आणि मी तो चालू ठेवला. 1-1.5 वर्ष मी तसं स्ट्रगलिंग करत सगळं चालू ठेवलं. आणि कालांतराने माझे मोठी बहीण एक अबुधाबीला आहे, मी पण तिथे जाता सध्या आहे, 4 वर्ष झाली मला. मग मी तिथे गेलो. म्हणजे मी ताईला सांगितलं अशी सध्या इथे कंडिशन माझी खूप खराब चालली आहे इकॉनॉमिकली, आणि माझा लोन वगैरे कर्ज वगैरे भरपूर झाले इथे, आणि मला तर तिथे आल्यापासून पर्याय नाही आहे. तर ताई म्हणले ठीक आहे, तू तुझं सगळं बायोडेटा सगळे करून ठेव, पासपोर्ट वगैरे प्रयत्न करूया. त्याच्यात पण माझे 6 महिने एक्स्ट्रा झाले. नंतर हळूहळू ते सगळं काम झालं. बापूंच्या कृपेने मी तिथे गेलो. 2-3 वर्ष व्यवस्थित मजेत गेली, सगळं झालं. तिथे पण मी अबुधाबी उपासना केंद्रात 2 ठिकाणी चालतो. अबुधाबी उपासना केंद्र ते 2 ठिकाणी मी शक्यतो गुरुवेळ जायचा प्रयत्न करतो. जशी मला तिथे ॲड्रेस होते त्याप्रमाणे तिकडे मी उपासना केंद्रात जातोच. आणि तिथे गेल्यानंतर मग 4 वर्षात माझ्या बऱ्यापैकी पहिल्या 2 वर्षातच माझं कर्ज वगैरे पूर्णपणे नील झालं. मला असं वाटायचं बाबा माझं लग्न पण नाही होणार, कारण परिस्थिती तशी होती. आता स्ट्रीटवर रस्ता धंदा करणार, लग्न कोण मुलगी देणार, काय होणार, हे सगळे माझे खूप मोठे प्रश्न असे उभे होते आयुष्यात. आणि मला माहिती आहे हे कठीण आहे टास्क आणि ते होणार नाही. पण बापूंच्या आणि कृपेने मी म्हणत नाही मी तेवढं नामस्मरण जप काहीच करत नाही मी, म्हणजे खरं सांगतो. तरी पण त्या बापूने मला आतापर्यंत फक्त हात जोडला तितक्या वेळ मला वाचवलं. आणि माझी पूर्ण आर्थिक परिस्थिती ज्या खराब होती ती चांगल्या स्थितीत आणून ठेवली. आणि सगळं आणि आमच्या कुटुंबात सगळं रक्षण करणारे बापूच आहेत. बस श्रीराम.